नमस्कार ट्रेडर मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. कसे आहात? आजचा दिवसही बऱ्यापैकी गेला असेल. ज्यांनी ज्यांनी लेवल पाळले असतील त्यांनी नक्कीच दोन पैसे कमवले असतील आणि ज्यांनी ज्यांनी लेवलकडे दुर्लक्ष केलं असेल आणि ओव्हर ट्रेडिंग केली असेल त्यांचे नक्कीच आज कॅपिटल कमी झाले असेल. मी सातत्याने मराठी ट्रेड गुरुचा एक उद्देश आहे किंवा जेही मराठी माणसं ट्रेड करतात त्यांनी कमीत कमी ट्रेड करावं आणि जास्तीत जास्त त्यामध्ये नफा कमवावा हा प्रामुख्याने उद्देश आहे. आणि हा उद्देश सफल करण्यासाठी मराठी ट्रेड गुरु रोज तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल देत आहे. त्या लेवल जर व्यवस्थित पाळल्या, त्या लेवल व्यवस्थित समजून घेतल्या तर तुमच्या सगळं काही लक्षात येईल. आज सलग 5व्या दिवशी शेअर बाजारात तेजीसह बंद झाला आहे. उद्याही ही वाढ कायम राहिल्यास सेन्सेक्स षटकार करू शकेल. आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही हिरव्या रंगात बंद झालेले आहेत. सेन्सेक्स 145 अंकाच्या वाढीसह 75,449वर बंद झाला, तर निफ्टी 73 अंकांनी वाढून 22,907वर बंद झाला आहे. बँक निफ्टी 388 अंकाची वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला भेटलं आणि ती 49,702वर बंद झाली आहे. क्षेत्रीय निर्देशांकाबद्दल बोलायचं झालं तर आज मेटल सेल्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून आली. आजची मार्केटची चाल पाहता, आजची बुलिश वातावरण पाहता तब्बल 4 लाख करोड रुपयेचा आज म्हणजे की गुंतवणूकदाराचा फायदा झाल्याचा एकूणच आकडेवारीवरून दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये की उद्या 20 मार्च रोजी बँक निफ्टी आणि निफ्टीची चाल कशी असेल हे समजून घेण्यासाठी आज पुन्हा मराठी ट्रेड गुरु तुमच्यासमोर आहे. काल ज्यांनी मार्केट पाहितलं असेल, ज्यांनी काल मार्केटकडे लक्ष दिलं असेल किंवा मराठी ट्रेड गुरूंनी दिलेल्या लेवल जर बघितले असतील तर आत्ताही सांगतो मी, कालच्या लेवल पहा. मी काल सांगितलं होतं की 22,900च्या वर अनेक जण बसण्याचा प्रयत्न करतील. मी काय म्हटलं होतं? 22,900च्या वर अनेक जण बसण्याचा प्रयत्न करतील, परंतु 22,925 काय 22,925च्या वर एक स्ट्रॉंग हिरवी कॅन्डल झाली आणि तिचा हाय तोडला तर वरच्या दिशेने जा, असं मी ठणकावून सांगितलं होतं, स्पष्टपणे बोललो होतो. तेव्हाच म्हणजे वरच्या दिशेचा जो ट्रेड करायचा आहे तो 22,925च्या वर, याच्यावर स्ट्रॉंग कॅन्डल झाली तर इथं 22,925 तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी एक बुलिश कॅन्डल स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती बुलिश कॅन्डल पूर्ण होऊ शकली नाही वेळोवेळी. कारण शेवटी केवळ मार्केट हे एक मिनिट 22,940पर्यंत जाऊ शकलेलं आहे. 22,940पर्यंत नुसतं जायचं आणि पुन्हा 22,935वर येत होतं. म्हणजे 22,925च्या वरी एकही स्ट्रॉंग कॅन्डल झालेली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आता उद्या निफ्टीची चाल कशी असेल? उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. काय उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. या एक्सपायरीमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे समजून घ्यायचं आहे आपल्याला मित्रांनो. निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये आपल्याला अत्यंत सावध पद्धतीने ट्रेड करायचे आहे. ट्रेड कसे करायचे आहेत ते आणि त्याच्या लेवल आता जाणून घेऊ. कारण काल आणि आजचा 3 दिवसात मार्केट बऱ्यापैकी वर गेलेलं आपल्याला पाहायला भेटले. तर मग उद्या काय करायचं आपल्या निफ्टीमध्ये? तर उद्या सरळ साधा आणि सोपी गोष्ट आहे. साधी आणि सोपी गोष्ट एवढ्यासाठीच आहे मित्रांनो की लेवल अत्यंत शांत पद्धतीने पाळायच्या. काय उद्या सरळ माझं म्हणणं आहे तुम्हाला, उद्याची तीच 22,000
ठीक आहे. सावधच करायचं आहे तुम्हाला, तर मला वाटतं 22,840. 22,840 म्हणण्यापेक्षा ज्याला कोणाला खालच्या दिशेने केव्हा जायचं आहे की 22,850. 22,850च्या खाली एक रेड कॅन्डल झाली, रेड कॅन्डल तोडली, तर 22,800साठी एक पहिलं टार्गेट आपलं राहील 22,800चं. 22,800च्या नंतर आपलं दुसरं टार्गेट राहील ते थेट 22,700पर्यंत. 22,700चं आणि 22,700 हे तोडलं तर आपण मग खालच्या दिशेने बघू. आता उद्या आपल्याला आजचा जो हाय आहे हा 22,940चा, तर आपण म्हणू इथं 22,950. 22,950च्या वर एक ग्रीन कॅन्डल झाली, ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर 23,000साठी आपल्याला जायचे आणि या ठिकाणी 23,000 ही तोडलं तर आपल्याला मग पुढचं टार्गेट हे 24,000च्या आसपासचं असेल. हे नीट लक्षात घ्या. हे झालं निफ्टीचं. आता बँक निफ्टीमध्ये आपल्याला उद्या काय करायचं आहे? उद्या बँक निफ्टीत आपण काल आपण बँक निफ्टीला आपण हे दिलं होतं, काल आपण रेखाटन केलं होतं. कालचा व्हिडिओ नक्की पहा. काल आपण ज्या लेवल दिल्या त्या लेवल तंतोतंत मार्केटने पाळल्याचं आपल्याला दिसून येतं. आता उद्या बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे. उद्या बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे, एक लक्षात घ्या. थोडासा प्रॉब्लेम येतो. 49,728वर बँक निफ्टी बंद झालेली आहे. तर वरच्या दिशेने आपल्याला तेव्हा जायचं आहे की 49,827 ज्यावेळेस तोडलं जाईल, 49,827 ज्यावेळेस तोडलं जाईल त्यावेळेस वरच्या दिशेने एक जायचं आहे. पहिलं टार्गेट आपल्याला 50,000चं असेल. पहिलं टार्गेट आपल्याला 50,000चं असेल. दुसरं टार्गेट आपल्याला थेट 50,250 राहील. आणि खालच्या दिशेने मार्केट ज्यावेळी तुम्हाला जायचं असेल तर खालच्या दिशेने 49,600 तोडल्यानंतर 49,600 तोडल्यानंतर आपल्याला 49,400साठी एक खाली यायचं आहे. 49,400 तोडलं तर आपल्याला 49,250साठी आणि 49,200 तोडलं तर आपल्याला 49,100साठी टार्गेट राहणार आहे. उद्याचे टार्गेट अत्यंत व्यवस्थित पद्धतीने हाताळा. उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. दुसरी गोष्ट प्रामुख्याने लेवल टू लेवल काम करत चला आणि वाट बघत चला. ओव्हर ट्रेडिंगच्या नादी लागू नका. ज्या वेळेस ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन होईल, म्हणजे खालच्या दिशेने जेव्हा ब्रेकडाऊन होईल तेव्हाच मार्केटमध्ये तुम्ही एक विश्वासाने एखादा ट्रेड करा आणि ब्रेकआउट झाल्यानंतरच एक विश्वासाने एक वरचा ट्रेड करा. तेव्हा तुमचं कॅपिटल वाचलं जाईल. मराठी ट्रेड गुरूच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं आहे, ओव्हर ट्रेडिंग करू नका आणि शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तेव्हा स्वतःच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर मार्केट एवढं मोठं आहे, एवढं समुद्र आहे. या समुद्रामधून एखादा लोटा आपल्याला घ्यायला काही हरकत नाही, परंतु तो लोटा किंवा ती वाटी घेण्याच्या नादात तुम्ही घसरून पडणार नाही, तुमचं कॅपिटल संपणार नाही, तुम्हाला पुन्हा इथं येता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करू नका. आणि मराठी ट्रेड गुरूला चॅनलला सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवत चला. अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मराठी ट्रेड गुरू आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीची इत्थंभूत माहिती देत आहे. यापुढे व्हिडिओमध्ये आणखी सुधारणा करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.